भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पंचम खंड म्हणजे 5वा खंड चालू असून 5व्या खंडातील भाग 2 आपण पाहत आहोत. भाग 2मधील चॅप्टर 2 आहे. भिक्खू आणि तपस्वी या दोन्हीमधला काय फरक आहे किंवा साम्य आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. समर्पण संपलेलं आहे. यावर निगृध भगवंतांना म्हणाला, भगवंत, आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहेत, म्हणून आम्ही त्याचा स्वीकार करतो. त्यापासून काय साधते आणि काय साधत नाही हे सांगा. निगृध, कल्पना कर, बुद्ध बोलतात, निगृध कल्पना कर की एक परिव्राजक वस्त्ररहित फिरत आहे. त्याच्या अंगावर कोणतंही वस्त्र नाही. त्याला काही विशिष्ट वाईट सवयी आहेत. तो आपले हात चाटतो, आपल्याकडे येणाऱ्यांना मान देत नाही. तो त्याच्या सुगलात राहतो. त्याच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही. आमंत्रणे स्वीकारित नाही. ज्यात अन्न शिजवले आहे त्या भांड्यातले उंबरठ्याच्या आत ठेवलेले उखळातले काट्या कुऱ्हाट्यावरचे जात्यातले वगैरे काही घेत नाही. त्याप्रमाणेच एकत्र भोजन करीत असलेल्या 2 माणसाचे, गर्भवती स्त्रीचे, बाळंतिणीच्या जवळचे, संभुक्त स्त्रीजवळचे, दुष्काळातले कुत्राजवळ असला तर तेथील, ज्या ठिकाणी माशा फणफणत आहेत तेथले अन्न तो स्वीकारित नाही. मत्स्य, मांस, तीव्र मादक पेय किंवा पेज घेत नाही. असा तो परिवर्जक असेल. तो कदाचित एकाच घरचे मागणारा, एकच घास खाणारा किंवा 2 घरी मागणारा, 2 घास खाणारा, 7 घरी मागणारा, 7 घास खाणारा असेल. तो 1-2 अथवा 7 दिनावर उपजीविका करीत असेल. तो प्रति दिवशी एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्नभक्षण करीत असेल. अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्नसेवन करण्याची त्याची पद्धत असेल. तो शाक अथवा वनात उगवणारे तांदूळ अथवा निवारा बीजे अथवा चामड्याचे तुकडे अथवा आटा अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेलबीजे म्हणजे शेंगदाणे वगैरे शेंगदाणे, तीळ अथवा गवत अथवा गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फळे फुले खाऊन तो राहत असेल. तो जाडे-भरडे तागाचे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या
अथवा तिरटी झाडाची वल्कले अथवा काळविंटाची कातडी अथवा कुशतंतू म्हणजे लव्हापासून तयार केलेले चटयासारखं अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनवलेली कांबळी, त्याला घोंगडी म्हणू आपण, अथवा घुबडाच्या पिसापासून बनवलेले कपडे वापरीत असेल, त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असेल, तो सदैव उभा राहणारा, टाचावर बसणारा आणि टाचावर बसूनच पुढे सरकण्याचे श्रम करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखावर म्हणजे खिळ्याचा बिछाना करून बिछाण्यावर पहुडणारा म्हणजे झोपणारा, लाकडी फळी वर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल, तो मळ आणि धूळ धारण करणारा असेल म्हणजे उकरड्यामध्ये लोळणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तिथे बसणारा, धुळीत घाणीत नालीत घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा अथवा सकाळ दुपार सायंकाळ स्नान करणारा असा तो असेल, हे सर्व करणाऱ्या हे निग्रोध त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा नाही, यापैकी तुम्ही काय मानणार? भगवंत, या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार. मग बुद्ध म्हणतात, हे निग्रोधा, ह्या आत्मक्लेशाचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो. भगवंत, कलंकित कसा? निग्रोध, जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगेच संतुष्ट होऊन आपले ध्येय साधले आहे असा तो मानू लागतो. म्हणजे मी लय मोठा तपस्वी आहे, त्याच्यामध्ये अहमपणा येतो. आणि निग्रोधा हाच परिवर्जकाला जडणारा दोष आहे, त्याच्यामध्ये अहमपणा येतो. आणि निग्रोधा जेव्हा परिव्रजक तपाचे व्रत धरतो तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्याचा तिरस्कार करू लागतो. माझ्यासारखा तपस्वी किंवा ऋषी दुसरा कोणी नाही, हा सुद्धा परिवर्जकीय आचरणातील कलंक आहे. निग्रोधा, आणि जेव्हा परिव्रजक तपाचे व्रत घेतो तेव्हा तो त्या व्रताने म्हणजे नियमाने, त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन, म्हणजे माझ्यासारखा कोणीच नाही, मीच आहे, निष्काळजी बनतो. हा सुद्धा एक कलंकच आहे. बुद्ध म्हणतात, निग्रोधा, जेव्हा तपस्वी परिव्रजक तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या मिळत राहतात, त्याला कीर्ती मिळते, लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते, बाबा किती महान आहेत. तो आत्मसंतुष्ट होऊन आपली ध्येय मिळाली आहे असे मानू लागतो. हाही परिवर्जकातील कलंकच आहे. अशा देणग्या, कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढवून घेतल्याने तो परिव्रजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्याची द्वेष करू लागतो. हा सुद्धा परिव्रजकाचा दोष आहे. आणि पुन्हा हे निग्रोधा, दान, देणग्या आणि कीर्ती मिळाल्यावर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यावर तो उन्मत्त बनून, म्हणजे कोणालाच काही समजत नाही, तो निष्काळजी होतो. हा सुद्धा तपस्व्यामधील कलंक होय. आणि
पुन्हा एक निगरोधा जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो तेव्हा अन्नात भेद करू लागतो. मला हे अन्न चालत नाही, मला अमुकच पाहिजे, मला दूधच पाहिजे. महाराज दूधच पितात, महाराज फळेच खातात, महाराजांना हीच खिचडी लागते, महाराजाला गोडच लागते, महाराजाला तिखट चालत नाही. अशा प्रकारचे अयोग्य वाटते त्याचा तो बुद्धिपुरस्पर जाणून बुजून निषेध करतो. आणि ज्याला जे अन्न योग्य वाटते त्यासंबंधी त्याला लोभ वाटतो. महाराजाला पेढे लागतात, महाराजाला फळे लागतात, महाराज ते खात नाही हे खातात, त्याने तो मोहित होतो, त्याचीच तो हाव धरतो. ह्या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, हानिकारकता नाही असे मानून तो त्याचा उपभोग घेतो. हाही तपस्व्याच्या ठाईचा कलंक होय. आणि पुन्हा हे निगरोधा दान, धर्म, कीर्ती, लोकप्रियता, मान याच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल, राजा माझं दर्शन घेईल, माझा सन्मान करील, त्याचे कर्मचारी क्षत्रिय, ब्राह्मण, गृहस्थ आणि मोठमोठे आचार्यही मला मान देतील. हाही तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निगरोध तो तपस्वी एखाद्या संन्यासा अथवा ब्राह्मणासंबंधी कुरकुरू लागतो की तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो. तो कंदमुळे, फळे, शाखा आणि धान्य, बिया म्हणजे शेंगदाणे वगैरे बिया जात्यासारख्या आपल्या जबड्याने चघळतो, तरीसुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. दुसऱ्यांना तिरस्कारणीय मानण्याची वृत्ती त्याच्यामध्ये वाढते. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. आणि हे निगरोधा पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या श्रमणाचा, ब्राह्मणांचा लोक दान धर्माने मान सन्मान करतात त्यावेळी म्हणतो, सुख भोग करणाऱ्या ह्या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत, दान धर्म करून त्याची पूजा करीत आहेत, आणि मी खरोखर खडतर तपश्चर्या करीत असता मला मात्र मान देत नाहीत, मला कोणी विचारित नाहीत, दान धर्म करून माझी पूजा करीत नाहीत. अशा रीतीने तो मत्सराधीन होतो, दुसऱ्याचा द्वेष करू लागतो, मत्सर करतो आणि लोकांसंबंधी कुरकुर करू लागतो. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई एक कलंक आहे. आणि हे निगरोधा तो तपस्वी रहस्यमय गुढ धारण करतो. तुम्हाला अमुक एक मान्य आहे काय असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्य आहे असे मानतो, आणि मान्य असूनही अमान्य आहे असे मानतो. अशा रीतीने तो बुद्धिपुरस्पर म्हणजे जाणून बुजून असत्य भाषण करतो, म्हणजे खोटा बोलतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निगरोधा पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे. हाही त्या तपस्वीच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निगरोधा पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा त्याप्रमाणेच मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. तो कपटी, कावेबाज, निर्दयी, पोकळ डोली असा दुसऱ्या संबंधी दुष्ट वासना बाळगून तो त्याच्या आहारी जातो. भ्रमक मते मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवांना
चुकीचा अर्थ चिटकवू लागतो, लोभ बनून त्याग भावना विसरू लागतो, हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. निवरोधा ह्या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश ह्याच्या मार्गातील कलंक आहेत असे तुला वाटत नाही काय? होय भगवान, तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत. ह्यापैकी एखाद्या कलंकाने काय, परंतु सर्वाच्या सर्वच कलंकाने तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे. भिक्खूंनी हे कलंक आपल्याला जडू देता कामा नये. अशा प्रकारे बुद्धाने तपस्वी आणि भिक्षू या दोन्हीमधला फरक समजावून सांगितला. तपस्वी आणि भिक्षू हे कशा प्रकारचे आहेत हे या व्हिडिओमधून आपणा सर्वांना सांगितलेलं आहे. त्या निवरोधाला बुद्धानं समजावून सांगितलेलं आहे. तर उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. भाग 3 आहे, चॅप्टर 3 आहे, भिक्खू आणि ब्राह्मण. हा व्हिडिओ आपण उद्या बनवणार आहे. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथ